नांदणी मठाची महादेवी हत्तीण वनत आराखड्यात रवाना झाल्याची माहिती ग्रामस्थांकडून भाऊक वातावरणामध्ये महादेवीला निरोप देण्यात आला। मठाचे महाराज आणि हत्तीणीची अखेरची भेट, महाराजांना अश्रू अनावर झाले। कोल्हापूरच्या नांदणीतील महादेवी हत्तीला नेताना गोंधळ घालण्यात आला। हत्तीला नेऊ नये म्हणून रात्री उत्साही लोकांचा गोंधळ, तरुणांची पोलिसांसोबत हुज्जत घालण्यात आली। पोलिसांची गाडी देखील फोडण्यात आली। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। सतेज, काय अधिकची माहिती? खरं पाहिलं तर महादेवी हत्तीला काल जो निरोप देण्यात आलाय त्या दरम्यान काही काळ तणाव निर्माण झालेला होता। नांदणीमध्ये खरं तर जवळपास 36 वर्ष या हत्तीनीचं पालन पोषण ते केलं होतं आणि एक संस्थांशी तो निगडीत हत्ती होता, मठाशी निगडीत हत्ती होता। मात्र काल ज्यावेळेस रात्री महादेवी हत्तीनीच्या निरोपाची मिरवणूक सुरू होती त्यावेळेस मात्र काही जमावानं पोलिसांच्या 2 वाहनावरती तुफान अशी दगडफेक केली आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीमार जो आहे तो केलेला आहे आणि त्यानंतर या जमावाला खरं तर पांगवण्यात आलं। रात्री साधारणतः 12:30 पावणे 1च्या सुमारास जी महादेवी हत्तीण आहे तिला खरं तर रेस्क्यू अँब्युलन्सच्या माध्यमातून तिला वनतळाकडे पाठवण्यात आलेलं आहे। मात्र एकूणच जर पाहिलं तर आपण नांदणीतून या सगळ्या जमावानं खरं तर साश्रू नयनांनी हा सगळा निरोप आहे तो दिलेला आहे। उच्च न्यायालयात देखील या संदर्भात निर्णय झाला होता। मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील या सगळ्या संस्थांनं अपील दाखल केलेलं होतं आणि त्यानंतर तिथं म्हणणं ऐकून न घेता सर्वोच्च न्यायालयानं त्या ठिकाणी याचिका आहे ती फेटाळली आणि त्यानंतर हत्तीला वनतारामध्ये नेण्याचा मार्ग आहे तो मोकळा झालेला होता। आणि त्यानंतर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती गावकरी जमलेले होते, महिलांच्या डोळ्यात देखील पाणी आलं होतं। तिथले जे मठाधिपती आहेत ते देखील म्हणजे अक्षरशः ढसाढसा अक्षरशः रडत होते हत्तीला नेताना। त्यामुळे कुठेतरी त्या हत्तीशी एक भावना ज्या आहेत त्या निगडीत झालेल्या होत्या। त्यामुळं या सगळ्याचं जर पाहिलं तर आता हत्ती आहे तो वनताराकडे निघालेला आहे। साधारणतः दुपारपर्यंत तो त्या ठिकाणी पोहोचेल असं सांगितले गेले। मात्र हत्तीला नेताना जो जनक्षोभ उसळलेला होता आणि जो दंगा झालेला होता, गोंधळ झालेला होता, त्यामुळे कुठेतरी काही काळ तणाव निर्माण झालेला होता आणि पोलिसांची 2 वाहनं आहेत ती लक्ष्य करण्यात आलेली होती आणि ज्या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण की पोलिसांच्या गाड्यांवरती जी दगडफेक केलेली आहे, अक्षरशः त्यानंतर हत्तीनीला तिथून वनतळाकडे नेताना मोठ्या पोलीस बंदोबस्तातूनच नेण्यात आलेला आहे आणि आपल्या हद्दीतून त्याला आता पुढे सोडण्यात आलेलं आहे। आज दुपारपर्यंत हत्ती तिथं वनतारामध्ये पोहोचलं असं सांगितलं गेलेलं आहे। जी, धन्यवाद सतेज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।